जामखेड शहरासह तालुक्यातील खर्डा, अरणगाव, जवळा, नान्नज, धनेगाव आणि पिंपरखेड येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली। विविध ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आणि सर्वांसाठी सुख शांतीची प्रार्थना केली। सकाळी 9 वाजता झालेल्या मुख्य नमाज पठणाला हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। सर्व मुस्लिम बांधवांना मौलाना मुफ्ती अफजल कासमी यांनी नमाजाचे पठण केलं। या पवित्र प्रसंगी त्यांनी विश्वशांती, बंधुता आणि माणुसकीसाठी प्रार्थना केली। समाजात संवाद वाढावा, प्रेम आणि सेवाभाव बळकट व्हावा यासाठी मौलाना मुफ्ती अफजल कासमी यांनी नमाज अदा करून अल्लाहकडे प्रार्थना केली। नमाज पठणानंतर ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार रोहित पवार, तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, भाजप ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष अजरभाई काजी, राजेंद्र कोठारी, नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन पवार, शमीरभाई सय्यद, अमित जाधव, प्रकाश सदाफुले, प्राध्यापक लक्ष्मण ढेपे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अॅडव्होकेट अरुण जाधव, शिवसेना तालुका प्रमुख कैलास माने, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष महेश निमोनकर, भाजप शहराध्यक्ष पवन राळेभात, शेरखान पठाण, अॅडव्होकेट शमा हाजी कादर, अॅडव्होकेट एजाज पठाण, वाजिद पठाण, गब्बारभाई सय्यद, मंजूरभाई सय्यद, हबीब मास्टर, उमर कुरेशी, हाजी जावेद सय्यद, वसीम कुरेशी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते। रमजान महिना संयम, भक्ती आणि परोपकाराचा संदेश देणारा मानला जातो। या निमित्तानं मुफ्ती अफजल कासमी यांनी जगातील शांततेसाठी आणि भारतातील सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी विशेष प्रार्थना केली। त्यांनी सर्व धर्मियांना परस्पर सहकार्य आणि सामंजस्याने पुढे जाण्याचं आवाहन करून एकात्मतेचा संदेश दिला। सामाजिक, राजकीय, पत्रकार बांधव आणि प्रशासनातील क्षेत्रातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मुस्लिम समाज बांधवांना आलिंगन देऊन ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। यामुळे ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडवण्यात आलं। ईदगाह मैदानसह खर्डा चौक, जयहिंद चौक, मस्जिदी आणि दर्गा या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। आज जामखेड शहरामध्ये असणारे व या परिसरातले सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी, ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मी असेल व सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहोत। मोठ्या संख्येने सर्व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन इथं त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थनेच्या माध्यमातून या देशामध्ये शांतता असावी, सर्वसामान्य लोकांचं हित मनामध्ये ठेवून सगळ्यांनीच काम करावं असं त्यांच्या धार्मिक गुरूंनी या ठिकाणी सांगितलं। आणि हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शेवटी सगळ्यांना हाताला काम, पोटाला अन्न आणि कुटुंबाची जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असताना दुसऱ्या काही गोष्टी होऊ नये याची दक्षता सर्वच जण घेत असतात। आणि इथं तुम्ही जर बघितले तर सर्व धर्माचे, सर्व जाती धर्माचे लोक आपल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी, फूल देण्यासाठी लहान मुलांपासून थोरांपर्यंत इथं उपस्थित आहेत। आणि सगळ्यांना मनापासून मी सुद्धा शुभेच्छा देतो। येणारं वर्ष सगळ्यांना सुखाचं आणि समृद्धीचं अशी मी मनापासून प्रार्थना सुद्धा करतो। रमजानच्या ईदच्या निमित्ताने नमाजानंतर आज या ठिकाणी ईद साजरी होत असताना सर्व मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा करत आहेत। खरं तर जेव्हा हृदयाला हृदय भेटतं त्यावेळेस माणसाच्या शरीरातून वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि ते हृदयाला हृदय भेटण्याची ही वेळ। आज जवळजवळ 1000 मुस्लिम बांधवाच्या हृदयाला माझं हृदय भेटलेलं आहे आणि त्यातून 100% पॉझिटिव्ह ऊर्जा माझ्यामध्ये तयार होते, सगळ्यामध्ये तयार होते। निश्चित ह्या हृदयाचं मिलन कायमस्वरूपी होत राहू म्हणून हा ईदचा कार्यक्रम, हा ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। शुभेच्छा। पवित्र अशा रमजान महिन्यातील 29 उपवास झाल्याच्या नंतर आज सांगता ईद म्हणून या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर नमाज पठण केलं आणि ते नमाज पठण झाल्याच्या नंतर सर्वांची ईद मिलन या ठिकाणी संपन्न होत आहे। या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांनी शहरातील प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी ईद निमित्त शिरखुर्माचं निमंत्रण देखील दिलं आहे। त्याबद्दल समाज बांधवांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मनपूर्वक अशा शुभेच्छा। मैदानामध्ये आज रमजान निमित्त नमाज अदा केलेली आहे। या रमजान निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्व मुस्लिम बांधवांनी सर्व मानवजातीसाठी, सर्व सजीव सृष्टीसाठी ईश्वराला प्रार्थना केलेली आहे की सर्व समाज सुखी, आनंदी, भरभराटी राहो, समाजात सगळं सौख्य नांदो। आणि याच प्रकारे आम्ही प्रशासनाच्या वतीने सुद्धा
सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रशासनाला असंच छान सहकार्य असावे अशी अपेक्षा आहे. रमज़ान का महीना मुबारक महीना, बहुत खुशी का महीना है। रमज़ान एक ऐसा महीना है कि जो छोटे मोटे गलती होती जो होती अल्लाह ताला सब माफ़ करते हैं। और आज सबसे बड़ा खुशी का दिन है और हमारे घर पर सब ईद के लिए हिंदू भाई मुस्लिम भाई सब आए हुए हैं। सबका बहुत तहे दिल से इस्तकबाल और सबको बहुत बहुत मुबारक। पहले भी बहुत 30 साल से इफ्तार पार्टी यहाँ पे चलती आ रही हुई है। हमारे अब्बा के पास से भी दादा के पास से भी सब इफ्तार पार्टी चल रही हुई है। और मधुकर आबाद का जो उनकी फैमिली है, उनके खानदान है, ये हमेशा इफ्तार पार्टी में और ईद के टाइम आते रहते हैं। हमेशा उन्होंने जातीय सलोका रखा हुआ है सब मिलके, और जातीय सलोका रखा हुआ है। कभी उन्होंने हमेशा हमारे को सब दिए, लेकिन हमने अभी तक उनको कुछ नहीं दिए। इसके बाद हम उनको देना चाहते हैं और देंगे हमेशा। ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोनकर, जामखेड.